सर आज कोर्टाने सर कोर्टाने आरोपींना काय शिक्षा दिलेली आहे? कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे। साधारणपणे 7 ते 8 कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला 3,000 पासून 20,000 प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत। आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। अनेक वर्ष या ठिकाणी नमोदामध्ये हा खटला सुरू होता, त्यामध्ये अनेक पुरावे आहेत ते सादर करण्यात आलेले होते। त्यामध्ये हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची शृंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते। तर त्याप्रमाणे या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या, त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं। तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षेकडे नेण्याचा उभा केला। सर दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील ताशेरे ओढलेले त्यांच्यावरती कारवाई करा असं म्हटलंय। प्रामुख्याने हेमंत नरहरीच्या बाबत देखील याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे, कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही। आणि या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता, म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटला तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटली असती। परंतु या तपास अधिकाऱ्यांनी तसं काहीही केलं नाही, या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या तपासाला झळ पोचली होती। परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काहीही खंडन आरोपी करू शकत नाही, त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला। पोलीस अधिकाऱ्यांवरती काय कारवाई अपेक्षित आहे आणि कारवाई तशी नाही झाली तर त्या पोलिसांवर सर्वात प्रथम म्हणजे शिस्तभंगाची कारवाई आहेच आहे, कारण 2 यातले जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध कोर्टाने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे, इतरांवर पण अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि यातले जे त्यावेळेचे आयुक्त होते त्यांच्याबद्दल सुद्धा जे तक्रारदार आहेत त्यांचं परत जबाब त्यांचा जे काही तक्रार असेल ती नोंदवून घेऊन त्याच्यात चौकशी करायला सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे त्याला जे उत्कृष्ट तपासाच्या जे मेडल पदकासाठी त्याची जी शिफारस झाली होती त्या गोष्टीमध्ये सुद्धा न्यायालयाने गंभीर नोंद घेऊन त्यात चौकशी व्हावी असे आदेश दिलेले आहेत। सर प्रमुख म्हणजे या संपूर्ण केसमध्ये आज जो निकाल झाला आणि त्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे ती करण्यात आलेली होती, परंतु कोर्टाने काय नक्की निदर्शन आहे ते नोंदवलेलं आहे, का देता आली नाही फाशीची शिक्षा? कोर्टाने जे न्यायालयासमोर आम्हासमोर जे काय हे केलं एक्सप्रेस केलं त्याप्रमाणे कोर्टाचं म्हणणं असं आहे की खून अगोदर केला आणि मग तुकडे केले, त्यामुळे तुकडे केले ही अत्यंत नृशंस आणि घृणास्पद बाब आहे, पण ती मृत्यूनंतर तुकडे केले म्हणून कोर्टात असं म्हणणं आहे की त्यांच्या मताप्रमाणे ते रेअरेस्ट ऑफ रेअरेस्टमध्ये दुर्मिळातल्या दुर्मिळ याच्यात मोडता येणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली। याच्यामध्ये जो एक कलम 428 आहे त्याप्रमाणे ज्या आरोपींना सोयी सवलती मिळाल्या जातात त्याबाबत आरोपी क्रमांक 3 आणि 4 बद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण जो 428चा फायदा जर प्रमुख आरोपीला मिळत असेल तर त्याचा आम्ही आता निश्चित अभ्यास करू, ते योग्य अयोग्य ठरवू आणि त्याप्रमाणे त्याच्यावर पुढे काही अपील करायचं का ते ठरवू। पण 428चा फायदा इतक्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला देता येईल का हा प्रश्न मग माननीय उच्च न्यायालयासमोर आम्हाला उपस्थित करता येईल। सर एकूण शिक्षा किती मिळालेली आहे? एकूण शिक्षा याला लाईफ मुख्य म्हणजे जन्मठेप आणि इतर याच्यासाठी त्यांना 3 वर्षापासून पुढच्या 7 वर्ष 10 वर्षाच्या शिक्षा आहेत। 3,000 रुपयापासून पुढे तसे दंड आहेत त्यांना 20,000 पर्यंत।
आणि बाकीचे जे 2 आरोपी आहेत त्यांना 7-7 वर्ष आहे. शेवटचा प्रश्न, कोर्टातून बाहेर पडताना तुम्ही चक्क फेटा घालून या ठिकाणी बाहेर पडताना पाहायला मिळतात. विजयाचा फेटा कुठेतरी म्हणावा लागेल आणि यश तुमचा इथे एवढ्या वर्षाची मेहनत या ठिकाणी पाहायला लागली. याबाबत माझं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या वेळेला जर या खटल्याला यश मिळालं असेल तर ते काय मोठा तीर मारलेला नाही आहे. कारण माझा असा विश्वास आहे की आपण आपलं काम करायचं, फक्त जो काय निर्णय असेल तो काय माझ्या हातात नाही. त्यामुळे त्यात जर तो निर्णय माझ्या बाजूने झाला तर मला समाधान निश्चित आहे. पण त्यात मोठा काय विजय किंवा मी फक्त त्यांचं मन मोडू नये, त्यांना एवढा जर माझ्याविषयी काय आदर असेल आणि त्यांची इच्छा, त्याच्यामुळे मी हा फेटा बांधला आणि म्हणून मी तो अजून काढलेला पण नाही.